गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी, मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या 4 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून 65 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे। मात्र शासनाने 1 एप्रिल 2019 पासून अनुदान बंद केल्याने या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत। त्यामुळे संस्थांनी सभा घेऊन 1 एप्रिल 2025 पासून 4ही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या 65 गावांवर येत्या 1 एप्रिल पासून जलसंकट ओढावणार आहे। पाणी पुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे। वाढलेली मजुरी, रसायनांचा खर्च, विजेचे बिल आणि पाणी पुरवठ्यांसाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। अनुदान मिळत नसल्याने या योजना दरवर्षी 4 ते 5 लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत। जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला गेला, मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे संस्था चालकांनी शासनाने 1 एप्रिल 2025 पूर्वी अनुदान दिले नाही तर 4ही योजना बंद करण्यात येतील असा ठराव केलाय। या योजनांचा पाणी पुरवठा बंद झाला तर या 65 गावातील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट ओढावणार आहे। तर या नागरिकांना समस्या निर्माण झाली तर जन आंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा उद्धव साहेब च्या शासन होता त्यावेळेस या योजनेमध्ये आम्ही भरपूर निधी आणलेला होता, जे मी त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होतो। परंतु आता ह्या देवेंद्र फडणवीसच्या शासनाच्या वेळेसपासून ह्या योजनेला बट्ट्याबोळ लावलेला आहे। एकनाथ शिंदेच्या वेळेस आम्ही अर्जुन नवेगावांच्या उपविभागामध्ये आंदोलन पण केले। आमचे त्या ठिकाणचे विभाग प्रमुख नरेश बोरकरच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन जागला झाला आणि त्यावेळेस त्याने ते प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला काही अनुदान दिला। त्या 65 गावच्या पाणी पुरवठा योजनामध्ये नगरपंचायत अर्जुनी मोरगावचा पण क्षेत्र येतो आणि त्याच्या एक तुटकेच्या पुंजी आणि त्यांच्या मूर्त्या एक चेक दिल्यामुळे ती योजना लडखड चाललेली आहे। ह्या शासनाने याच्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या 65 गावाच्या जलसमस्येचे निवारण केलं पाहिजे। नाहीतर आमच्यातर्फे अगर 1 तारखेला त्यांनी पाणी पुरवठा बंद केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे आम्ही 1 तारखेला त्या कार्यालयावर आंदोलन करू। या संस्थेमार्फत खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा ही योजना चालवली जाते आणि ही सन 2011-12 पासून निरंतर सुरू आहे। शासनाने 2019 पासून कुठल्याही पद्धतीचा निधी ह्या संस्थेला दिलेला नाही, त्यामुळे योजना चालवणे खूप कठीण झालेलं आहे। तरी आमच्या संस्थेने असा निर्णय घेतला आहे की 1 एप्रिल 2025 पासून योजना न चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे, ग्रामपंचायतला सूचना दिलेली आहे, जिल्हा परिषदला सुद्धा सूचना दिलेली आहे न चालवण्याचा निर्णय घेऊन। त्यामुळे बऱ्याचशा गावावर पाण्याचा खूप परिणाम पडेल आणि ते शासनाने याची दखल घ्यावी।